इन्फिनाइट बीकॉन, सिस्पे, आयबी ग्लोबल, जेस्ट एमएमसी अशा वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांमार्फत मुख्य आरोपी नवनाथ अवताडे आणि त्याच्या इतर संचालकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो लोकांकडून आर्थिक घोटाळा केला असून हे प्रकरण महाराष्ट्रभर चांगलंच तापलेलं दिसतंय। याच कंपन्यांमार्फत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांसाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी लढा उभारला असून याच अनुषंगाने त्यांनी गुंतवणूकदारांना आवाहन करून श्रीगोंद्यामध्ये मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात बोलताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की गुंतवणूकदार भयभीत झाला आहे। आपण आंदोलन सुरू केलं तेव्हापासून संचालक नवनवीन व्हिडिओ ऑडिओ प्रसारित करून गुंतवणूकदारांना भाबळ्या आशेवर ठेवत आहेत। जर खरंच ते रक्कम परत करणार आहेत तर ते फरार का झालेत? 6 महिन्यांपासून तारखा देऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत। गुंतवणूकदारांना सांगण्यात येत आहे की तुम्हाला रक्कम परत करायची आहे, परंतु रक्कम डॉलर्समध्ये आहेत, म्हणजे हा गुन्हा आंतरराष्ट्रीय होऊ शकतो, कारण या प्रकरणी अनेक नवनवीन बेकायदेशीर गोष्टी समोर येत आहेत। या नवनाथ अवताडे आणि त्याच्या संचालकांना काही लोक पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये लोकप्रतिनिधी, वकील, प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यंत्रणेचा देखील समावेश आहे। आज जवळपास 500 लोकांनी माझ्याकडे अर्ज केले असून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढाई लढणार असल्याचं म्हस्केंनी जाहीर केलंय। आपण ह्या आर्थिक फसवणुकीचा लढा हा दुसरा टप्पा आहे। अर्ज भरून घेण्यासाठी आपण लोकांना आव्हान केलं होतं। मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेत, त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। आत्तापर्यंत सुमारे 500 फॉर्म तरी जवळपास माझ्याकडं उपलब्ध आहेत। त्याची अमाऊंट काय आता मी आता कलेक्ट करून सांगू शकत नाही, आणि ही सुरुवात आहे। आता या ठिकाणी आपण हा पुढचा लढा, कायदेशीर सल्ला आता या ठिकाणी आपल्याला मुलाखत कोथिंबीर साहेबांनी दिली, कायदेशीर लढा घेऊन ही लढाई लढायची तयारी आहे। पण हा विषय हा आंतरराष्ट्रीय गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतो। ह्याच्यात आज अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत, पण पैसे डॉलरमध्ये मिळतील। डॉलरमध्ये पैसे गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्ह्याकडे गेलेला विषय आहे। ह्यात हवालाचा विषय येऊ शकतो, ह्याच्यात अतिरेकाचा विषय येऊ शकतो, आणि त्याच्यामुळं हा प्रकरण फार भयान आहे। याला या ठिकाणी केंद्रीय यंत्रणा ह्याच्यामध्ये आता उतरल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही। आणि सगळ्यात मोठं, या मंडळींनी, संचालक मंडळांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या, त्या कंपन्याची परवानगी जी लागते ती सीबी, ह्या सीबीनी ह्या परवानग्या यांना कधी दिल्या, कशा दिल्या, आणि दिल्या नाहीत सीबीनी, तर मग सीबीनी डोळं झाकपणा का केला? का सीबीचे काही लोक ह्याच्याची संलग्न आहेत का, हे या ठिकाणी शोधण्याची गरज आहे। आत्तापर्यंत अनेक या ठिकाणी लोक, त्यांना अंतर्गत लोक मदत करणारे आहेत, मग ते त्यांचे एजंट असतील, या ठिकाणचे दलाल असतील, काही वकील मंडळी असेल, काही अधिकारी असतील, काही म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, हे त्यांना आतून मदत करतात। ह्या सगळ्यांचा चेहरा उद्याच्याला पुढं आणल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही। आणि हे सगळे लोक ज्यावेळेस दिसतील, समोर येण्याची शक्यता असेल, त्याच दिवशी यांना त्या सगळ्या गोष्टीची भीती वाटणार आहे। आणि ज्या दिवशी हा सगळा विषय, हा लढा म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय आल्यामुळं हा विषय नुसता श्रीगोंद्याचा नाही, हा राज्याचा नाही, हा देशाचा, देशाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी लवकरच मी दिल्लीला जाणार आहे। आणि त्या विषयात मला ज्याच्या संग मुलाखत करते, ज्याला जो विषय मांडायचा त्यांच्यापर्यंत विषय मांडून देणार आहे। पण एकच सांगतो की गोरगरिबाचे पैसे निश्चितपणानं परत मिळेपर्यंत आपण थांबणार नाहीत। थोडा वेळ लागणार आहे, पण न्याय निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळवणार आहे। आणि न्याय मिळवण्यासाठी तुमच्या सगळ्याची गरज आहे, आणि तुम्ही असंच सगळ्यांनी सहकार्य करावं। हा लढा सगळ्या पद्धतीने लढला जाणार आहे, रस्त्यावर लढला जाणार आहे, कायदेशीर लढला जाणार आहे, सरकार दरबार लढला जाणार आहे। आणि याच्या माध्यमातून लोकांना कसे पैसे मिळतील, आणि पहिले प्राधान्य जे सर्वसामान्य माणसं आहेत, कोंबड्या, मिरची, कांदा हे सगळं विकून टिकून कष्ट करून ज्यांनी पैसे गुंतवलेत त्यांना अगोदर पैसे, ज्यांची लय मोठी आकडे आहेत, ते श्रीमंत आहेत, त्यांना आपण पाठीमागं, त्यांचेसुद्धा पैसे मिळवायचे, पण त्यांना पाठीमागं ठेवून त्या ठिकाणी आपण ते पैसे कसे मिळता येतील याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे। आणि आज हे त्याची दुसरी मीटिंग आहे। उद्याचं काय ठरणार आहे ते मी निश्चितपणाने तुम्हाला 2 दिवसात लाईव्ह येऊन सांगेल। यावेळी ॲडव्होकेट शुभम साके म्हणाले की गुंतवणूकदारांनी भयभीत न होता समोर येणं गरजेचं आहे। हे आरोपी तुमची अजूनही दिशाभूल करीत आहेत। ही लढाई कायदेशीर लढू आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देऊ, असं त्यांनी म्हटलं। मी अनिल चोपडा, मी नगरवरून आलो आहे। तर हे जे इन्फिनिटी सिस्पे ट्रेड्समध्ये जे पैसे लावायला सांगितले ते माझ्या मुलाने लावलेले होते, आणि हे सगळं फसवणुकीचा प्रकार आहे। तर बरेच लोक ह्याच्यामध्ये गोरगरीब असो सगळ्या लोकांना यांनी फसवलेलं आहे। तर माझा राजेंद्र म्हस्के साहेब आबा यांना पूर्ण पाठिंबा आहे। याच्यासाठी आपण केव्हा ते बोलवतील तेव्हा यायला मी तयार आहे। माझी जवळजवळ 19 लाख रुपयाची गुंतवणूक आहे।
आत्तापर्यंत 1 लाख रुपये परतावा मिळाला होता. आज या ठिकाणी राजेंद्रराव मस्के यांनी गेल्या 20 दिवसापासून जे सिस्पेमध्ये लोकांनी ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि लोक सगळे फसलेले आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण करून लढा देण्याचं काम केलेलं आहे. आज लोकांना बोलावून सगळ्यांना मेळावा तयार केलेला आहे. मेळाव्यासाठी सगळे लोक हजर झालेले आहेत. मी सर्वांना म्हणजे लोकांना विनंती करतो आणि सगळ्या गावातले लोक असतील, तालुक्यातले लोक असतील, जिल्ह्यातले लोक असतील, सगळ्यांना विनंती करतो की या सिस्पेमध्ये ज्यांची गुंतवणूक झालेली आहे, कुणी रोख स्वरूपात केलेली असेल, कुणी ऑनलाईन केलेले असतील, कुणी बँकेमार्फत कुठं कागदपत्र रोख दिले असतील, यांनी सगळ्यांनी त्याचे कागदपत्र काढावेत आणि त्याचे ती कागदपत्र आमच्याकडे जमा करावेत. हा लढा संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपण लढा तयार करणार आहोत. आबाच्या पाठीमागे राहून सगळ्यांनी ह्या लढ्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा. गोरगरीब जनतेचे पैसे गुंतलेले आहेत, ते गोरगरीब जनतेला पैसा मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी आम्ही आबांच्या पाठीमागे सतत पाठीमागे उभा राहू. लबाड लोकांना पैसे काढून देण्याचा प्रयत्न लोकांसाठी करू. याच्यामध्ये संचालक म्हणून एक अवताडे आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते, चेअरमनसुद्धा होते अवताडे. जर चांगल्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांतले जर अवताडे जर आपल्याला फसवत असेल तर ह्या अवताड्याला बदनाम करायचा नाही, त्याला सोडायचा नाही. अवताडे जर सापडला तर आपण काय करायचं करू, आपण पाहू नंतर. तर सर्वांना विनंती की सर्वांनी प्रत्येक गावात असतील त्यांनी आमच्याकडे फॉर्म आहेत, ते फॉर्म भरून द्यावे आणि केसेस दाखल करावेत. सगळ्यात महत्त्वाचं आबांनी जे सांगितल्याप्रमाणे केसेस जर दाखल केला तर ह्याचं रेकॉर्ड तयार होईल आणि शासनाला त्याचं ही करावंच लागेल शासनाला. माझी गुंतवणूक ना, माझा मुलगा फसला थोडा, मॅनेजर कंपनीत आपल्या रोयाला कंपनीत आहे तो, त्या मॅनेजरने त्यांना दबाव आपले टाकातात 2-2 लाख रुपये आपले टाकायला लावले त्यांना. माझी गुंतवणूक नाही. मला बऱ्याच वेळा असे लोक आले माझ्याकडे गुंतवणुकीसाठी, पण मी म्हटलं मला गुंतवणूकच करायची नाही. गुंतवणूक करायला आपल्याला भरपूर मार्ग आहेत, बँकाचे केलं तर नाही आपण करू, गुन्हा दाखल करू, जर वेळ येईल त्या दिवशी गुन्हा दाखल करू आपण. पण गुन्हा दाखल करून आत्ता सध्या लगेच ती स्टेप उचलण्यापेक्षा आपण त्यांच्या लोकांशी बोलून घेऊ. आपल्याला पैसे मिळणं हे आपलं टार्गेट आहे, गुन्हा दाखल करणं हा नाही. तर आपण अगोदर त्यांची संचालक मंडळ असेल, मालक असेल, माझ्या पद्धतीने मीटिंग घेईल. त्यांचे जे काही एजंट फिरत आहेत आज तालुक्यामध्ये, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1300 एजंट आहेत. त्यातले काही एजंट मी जमा करतो. एजंटच जर 1300 आहेत तर खालचे खातेदार किती आहेत, मग ते लाखामध्ये आहेत. हा मोठी संख्या आहे. त्यामुळं केस दाखल करणं आपण नंतर बरेचसे कायदे पंडित असतील त्यांचा आपण सल्ला घेऊ, याच्यावर आपण चर्चा करू, मोठमोठ्या वकिलांशी बोलू, त्यानंतर आपण ठरवूया. पण टार्गेट हेच राहील की पैसे वसूल करणे व गरिबाला न्याय देणे एवढंच राहील. गरिबाला कुठं कोर्ट कचेरीची गरज नाही, त्यांना त्यांचे पैसे मिळण्याशी मतलब आहे. कायदेशीर असं कोणी विचारणार नाही पैसे कुठून आले. हे पैसे जमा केलेले ह्यांच्याकडे काही करोडो रुपये नाहीत, कुणाचे 10,000 आहेत, 50,000 आहेत, 1 लाख आहे, 5 लाखापर्यंत आहेत, 10 लाखापर्यंत आहेत. आणि तेवढी प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी आहे आज की 10 लाख गुंतवणूक करणे. त्यामुळे ते भीती जरी त्यांनी दाखवली कुठून आले पैसे तरी ते सिद्ध करू शकतात. एवढा काय ते मोठा इश्यू नाही. या मेळाव्यास अंबादास दरेकर, देवराम वाकडे, कांतीलाल कोथंबिरे, मुकुंद सोनटक्के, माऊली मोटे, अरुण जगताप यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार उपस्थित होते. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.